यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. थोडीशी मिसफिल्ड नक्कीच या चेंडूवरती किती धावा असतील. थांबायचे धाव. तर दोन्ही चेंडूवरती 2 चौके मारले आहेत. तर 8 धावा धावफलकावरती जोडले जातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. तर त्याच्या समोरील पब्लिक थोडीशी साईडला व्हायचंय. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. नक्कीच 2 धावा मिळणार आहे चेंडूवरती. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचणार ते 10 या अंकावरती. 10 धावा धावफलकावरती जोडले जातील. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. नक्कीच एकदा पूर्ण थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. अजून 2 धावा मिळणार. यावेळी चांगला फटका थोडीशी मिसफिल्ड एकदा मिळणार आहे चेंडूवर नक्कीच. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचणार. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 13. तर गणेश स्ट्राईक एंड वरती असणार. ओमकार नॉनस्टॉप होते. 13 धावफलकावरती जोडले जातील. नवीन गोलंदाज वसन. यावेळी चांगला फटका टॅप शॉट नक्कीच एच डी वरती 2 धावा मिळणार. या 2 धावाच्या मधीने धावफलक जाऊन पोहोचणार ते 15 या अंकावरती. 15 धावा धावफलकावरती जोडले जातील. अजूनही 5 चेंडू बाकी असतील या षटकातील. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतं. एकदा मिळणाऱ्या चेंडूवरती 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो गणेशच्या बॅट मधून. नक्कीच 4 धावा मिळणार आहे चेंडूवरती. 20 धावा फलकावरती जोडल्या जातील. या 4 धावाच्या मदतीने 20 धावा. तर अजून 3 बॉल बाकी असतील या षटकात यायला. यावेळी पुन्हा एकदा चांगला थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. त्यानंतर एक धाव पूर्ण. अजूनही 2 चेंडू बाकी असतील या षटकातील असताना गोलंदाजी मार्गावरती. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो पत्राच्या माध्यमातून. तर रनआउटची विकेट मिळणार. नक्कीच लाचच चेंडू असणार या षटकातील. नक्कीच नो चेंडू असणार. यावेळी चांगला फटका गणेशच्या बॅट मधून. नक्कीच पंचांच्या दिशेने वळणार. नॉट आउट एकदा मिळणाऱ्या चेंडूवरती. तेवीस धावा धावफलकावरती. तर अजूनही एक चेंडू विकेट बाकी असणार. नक्कीच 23 धावा धावफलकावरती. राहुल फलंदाज स्ट्राईक एंडवरती असणार. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. एकदा पूर्ण दुसरी गाव घेण्याच्या प्रयत्नात थोडस स्ट्रक्चर फंबल पाहायला मिळतो. तर नक्कीच 2 धावा मिळणार. तर या 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचणार 25 अंकावरती. 26 धावांची गरज असणार. नक्कीच 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असणार.
जे पुढील मॅच असणार श्री गणेश दर्शन शेलू आणि आरपी फिटनेस शेलू दोन्ही संघाचं करणार नक्कीच यायचं टॉस करण्यासाठी. तर 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असणारा सलामीचे फलंदाज मैदानावरती रवाना होतील. तर गणेश फलंदाज स्ट्राईक एंड वरती असणार. नक्कीच 12 चेंडू आणि 26 धावांची करत असणार. तशा प्रकारे धावांचा पाठलाग करणारा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धावेने खातं गोल जाते. नक्कीच एक धाव फलकावरती जोडले जाते. अजूनही 11 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. थोडे तिथे चांगली फिल्डिंग होते. नंतर 2 धावा मिळणार. नक्कीच डिक्लेअरच्या 2 धावा मिळणार. या 2 धाव्याच्या मध्ये धावल एक्झाम पोचणार ते 3 अंकावरती. दर्शन बॅट्समन दर्शनच्या बॅटमधून यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. दर्शनच्या बॅटमधून एकदा मिळणार. तर आरपी फिटनेस सतरक्षण स्वीकारलंय. नक्कीच श्री गणेश शेलू या संघाला फलंदाजी करायची पुढच्या मॅच मध्ये. तर विकेट जबरदस्त होते. गणेश फलंदाज बाद होते. नवीन फलंदाज तर अजूनही 2 चेंडू बाकी असणार लास्ट मॅच. तर यावेळी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थोडस फुंबल त्यानंतर 2 धावा मिळणार. नक्कीच अजून 1 चेंडू बाकी असणार. 5 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. एकदा पूर्ण थोडीशी मिसफिल्ड. 4 धावा मिळणार. 4 धावाच्या मधीने धावफलक जाऊन पोहोचणार 9 अंकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचणार 9 अंकावरती. तर 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असणार. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज असणार. पहिल्या षटकामध्ये 9 धावा करत गेलं तर पिट्टू या गोलंदाजाने कुठला गोलंदाज असणारा 17 धावा रोखावे लागतील. तर 6 चेंडू आणि 17 धावांची असणार गरज. त्यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. थोडेसे फंबल. 4 धावा मिळणार आहे चेंडूवरती. नक्कीच 5 चेंडू आणि 13ची गरज असणार. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. मैत्री चषक शेलो 2024. नक्कीच अवंतर धाव वाईट पाहायला मिळतंय. वाईटच्या मध्ये धावफलक पुन्हा एकदा वाढवणार. 14 धावा फलकावरती. पुन्हा एकदा अजून एक वाईट मिळणार. आता 5 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असणार. नक्कीच यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. नक्कीच 2 धावा मिळणार आहे चेंडूवरती. 4 मध्ये 9 धावांची गरज असणार. तर करण तांबोली यायचं आपण पुन्हा एकदा चांगला फटका. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. त्यानंतर एकदा पूर्ण थोडस फंबल. दुसरी धाव देखील पूर्ण झाले. तर 3 चेंडू आणि यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषे पार. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज असणार. नक्कीच 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. कशा प्रकारे फलंदाजी करणारा. चांगली फिल्डिंग करायला लागेल. 23 धावा धावफलकावरती. अजून 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असणार.
यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आता एकच धाव मिळणार. आता एक चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार. दर्शन कारेका हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती. एक चेंडू आणि 2ची गरज असणार. कशा प्रकारे धावांची गती पार करणार. एक चेंडू आणि 2ची गरज. यावेळी डायरेक्ट चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि विकेटचं पतन. तर विक्टर रुक्माई संघ विजय होत नक्कीच. तर याच्या पुढे होणार सामना असणार श्री गणेश शेलो